लोकसेवक राहुल विठ्ठल खाडे, शाखा अभियंता, छोटे पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद सांगली वर्ग 2 यांनी भ्रष्ट आणि गैरमार्गाचा अवलंब करून अपसंपदा कमवली असल्याबाबतच्या तक्रारी अर्ज कार्यालयास प्राप्त झाले। प्राप्त तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने लोकसेवक राहुल खाडे यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली। प्रस्तुत उघड चौकशीमध्ये शाखा अभियंता लोकसेवक राहुल विठ्ठल खाडे यांची पत्नी सरोजिनी राहुल खाडे, त्यांची मुलगी विशाखा राहुल खाडे यांनी 7 नोव्हेंबर 1989 ते 28 फेब्रुवारी 2015 या परीक्षण कालावधीत ज्ञात उत्पन्न स्त्रोतांच्या विसंगत प्रमाणात 1,02,113 रुपये 93% इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केली असल्याचे निष्पन्न झाले। लोकसेवक राहुल खाडे यांनी भ्रष्ट गैरमार्गाने कमवलेली अपसंपदा धारण करण्यास त्यांची पत्नी सरोजिनी खाडे, त्यांची मुलगी विशाखा खाडे यांनी त्यांना अपप्रेरणा दिली असल्याचेही चौकशीअंती निष्पन्न झाल्याने लोकसेवक राहुल खाडे यांची पत्नी सरोजिनी खाडे, मुलगी विशाखा खाडे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाद्वारे विश्रामबाग पोलीस ठाणे जिल्हा सांगली इथं गुन्हा दाखल करण्यात आला। लोकसेवक राहुल खाडे, त्यांची पत्नी सरोजिनी खाडे यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली इथं भारतीय दंड विधान कलम 420, 406 आणि 34 प्रमाणे 12 जुलै 2010 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यात ते आणि त्यांची पत्नी जामिनावर मुक्त असल्यापासून ते आणि त्यांचे कुटुंबीय फरार आहेत। सदर कारवाई अमोल तांबे, पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक शीतल जानवे, खराडे, अपर पोलीस उपायुक्त, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी, अपर पोलीस उपायुक्त, अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, पोलीस उपाधीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षकांनी केले आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक सांगली अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0233 2 37 30 95 वर, हेल्पलाईन क्रमांक 1064 वर आणि व्हॉट्सअप नंबर, मोबाईल नंबर 98 21 88 07 37 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले।